प्रमाणात खाणे हे कर्म करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्हाला अधिकार त्यांनी दिलेला आहे की नाही? जेवायला बसवलंय, मग कोणता पदार्थ किती खायचं हे तुमच्या अधिकारात आहे. मग तुमच्या आमच्या अधिकारात आहे. समजा तुम्हाला बासुंदी अजिबात सोसत नाही, पण आवडते मात्र खूप. बासुंदी खाल्ली की सोसत नाही, पण आवडती. तुम्ही बासुंदी अधिक आवडीने खात आहात हे यजमानाच्या लक्षात आलं, म्हणजे पाहुण्यांच्या लक्षात आलं की ह्यांना बासुंदी आवडती. वाढायला सुरुवात केलं पाहुण्यांनी. तो तुमच्या पानात बासुंदी वाढून अधिक घेण्याचा अगदी प्रेमाने आग्रह करू लागला. आता तुम्ही वाढणारे आहेत, तुम्ही तर वाढणारच आहेत ना. तर आपले प्रकृतिमान लक्षात घेऊन त्याचा आग्रहाला बळी न पडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. बासुंदी प्रमाणाबाहेर न घेण्याचे कर्म करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. परंतु आपल्या आंतरिक वासनेला बळी पडून बासुंदी प्रमाणाबाहेर खाण्याचे कर्म तुम्ही एकदा केलेत की जे न करण्याचा तुमचा अधिकार होता, तर दुसऱ्या दिवशी पोट बिघडल्यावर तुमच्या कर्माची फळे जे मिळतील ती फळं न भोगण्यात तुम्ही स्वतंत्र नाही. आता तुम्हाला किती खायला सांगितलं होतं, आपल्या पोटाकडे लक्ष देऊन खायला पाहिजे होतं. मग आपल्याला पाहुणे वाढतेत म्हणून एका इस्मानं ती बासुंदी ज्यादा प्रमाणामध्ये खाल्ली आणि तुम्हाला मग त्या कर्माचं फळ भोगावं लागेल का नाही? आणि अशाच पद्धतीचे सर्व कर्म आहेत आपल्या व्यवहारामध्ये. मग कर्म चुकीचं केलं तर त्या चुकीच्या कर्माचं फल आपल्याला मिळतं. कर्म भोगण्यासाठी देह धारणा आवश्यक आणि कर्मात बेरीज वजाबाकी नाही. दृष्टांत संपला तो. कशासाठी संपलाय? तर केले कर्म झाले, त्याची भोगा आले झालं. आणि केलेलं कर्म कसं करावं आणि कर्म केल्यावर कर्माचं फल भोगावंच लागतं. मग ते चांगलं केलं असेल तरी आणि वाईट केलं असेल तरी. तर शुभ कर्माचे फळ सुख आणि अशुभ कर्माचे फळ दुःख, पण हे दोन्ही भोगण्यासाठी देह धारण करण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण देह हे कर्म फळ भोगण्याचे साधन आहे. देवाने देह कशासाठी दिलाय? तर कर्माचं फळ तुम्हाला भोगता यावं. मग कर्म चांगले कोणी करायचे? ज्याची त्यानंच कर्म आपण चांगले किंवा वाईट कर्म आहेत ते आपण आपले चांगले कर्म करून चांगल्या कर्माचं फल आपण भोगलं पाहिजे आणि वाईटही कर्माचं फल भोगावंच लागतं. तर मग हे भोग भोगण्याचे साधन आहे शरीर. या कारणे कोणीही जन्म मरणाच्या चक्रातून सुटू शकत नाही. जोवर जन्म मरणाच्या चक्रात जीवात्मा अडकलेला आहे तोवर त्याला मोक्ष प्राप्ती नाही. आणि याच्याच मुळे कर्म चुकल्यामुळंच जन्म मरण चुकत नाही. म्हणूनच आपल्याला किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. मग अशा उपजे ते नाशे नासले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणूनच हे शरीर येतंय आणि जातंय, कारण आपली वासना संपत नाही, आपलं मन संपत नाही. मन संपलं पाहिजे आणि वासनाचा क्षय झाला पाहिजे. आणि त्यावेळेस मग असणार आपल्याला मोक्ष आहे. मोक्ष आयता आहे, मोक्ष आणायची गोष्ट नाही. देह धारण करण्यापासून मुक्तता या परिस्थितीचे नाव मोक्ष. देह धारण करण्यापासून मुक्तता या परिस्थितीचे नाव मोक्ष. जोवर शुभ आणि अशुभ कर्माचा साठा संचितात बाकी आहे, शुभ आणि अशुभ कर्माचा साठा जोपर्यंत आपला आहे, बघा, शुभ कर्माचा बी साठा आणि अशुभ कर्माचा बी साठा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला मोक्ष नाही. काही माणसं म्हणतात आम्ही लय पुण्य करतो, आम्ही चारधाम केले, यात्रा केल्या, दररोज पूजा अर्चा ध्यान जप आम्ही कशासाठी करतो? तर पुण्य होईल ना आमचं. शास्त्र सांगतं पुण्य होईल पण जन्म मरण चुकणार नाही. तुम्ही किती देवदेव करा, तीर्थयात्रा करा, चारधाम करा, काशी विश्वेश्वर त्र्यंबकेश्वर काय करायचं तेवढं करा, पण पुण्यासाठी करत असाल तरीही मोक्ष नाही. आणि पापाचे कर्म घडले तरी मोक्ष नाही. मग आपल्याला तर काय आहे की परब्रह्म स्वरूपामध्ये जर विलीन व्हायचं असेल तर आपण पापाची आणि पुण्याची दोन्ही प्रकारची कर्म न केले पाहिजे. मग तुम्ही म्हणताना आता हे पाठ घेतात तर पुण्य होणार की नाही? मग तुम्हाला जन्म मरण आहे की नाही? तर तुम्हाला सांगतो की हे आता आपण पाठ घेत आहे ते जर मी पुण्यासाठी करत असन तर माझं जन्म मरण चुकणार नाही.
कारण माझं अत्यंत पुण्य होऊ शकतं. हे पाठ घेतो म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही. पुण्य होऊ शकतं माझं, पण माझं जन्म मरण नाही चुकू शकत माय बापा हो. जर मला जन्म मरणातून मुक्तता पाहिजे असेल तर तुम्ही सर्व साक्षी रूपानं एक रूपानं तुमच्या प्रित्यर्थ म्हणजेच भगवंता प्रित्यर्थ जर हा पाठ घेत असेल तर माझी पुण्य वगैरे नाही. तुमच्या प्रित्यर्थ म्हणजे तुम्ही म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात भगवान परमात्माच तुमच्यामध्ये आहे. तुमच्यामध्ये जो साक्षी आहे तोच आत्मा आहे आणि आत्मा हेच ब्रह्म आहे. हे तुमच्या प्रित्यर्थ जर मी पाठ घेत असेल तर मला पुण्य लागणार नाही. भगवंता प्रित्यर्थ निष्काम भावानं जर हे करत असेल तर मला पुण्य नाही. आणि याच्यामध्ये पापाची गोष्ट तर नाहीच आहे, म्हणून माझं पाप घडणार नाही. आणि जर मी भगवंता प्रित्यर्थ म्हणजे तुमच्या प्रित्यर्थ म्हणजे भगवंता प्रित्यर्थ जर हा पाठ घेत असेल तर माझी पुण्याई नाही, तरच माझी या कर्मातून सुटका आहे. आणि अशा पद्धतीचं जर सर्व कर्म केलं तर मला जन्म मरण नाही, असा वेदांताचा सिद्धांत आहे.